आज मी तुम्हाला रेसिपी किंवा रानातला व्हिडिओ काही दाखवणार नाही, तर मी आज थोडी साफसफाई केलेली आहे। डब्याची झाकणं खूप खराब झाली होती, तर डब्याची झाकणे सगळे घासून चकाचक केलेली आहे। आणि पंढरपूरवरून आलेले कपडे बरीच होती, तर कपडे बरीच होती ती सगळी धुवून चकाचक काढलेली आहे, इथे पाहू शकता। आणि वाट्यावर आहे ना, चिखलामुळे पावसामुळे चिखल कोबा आहे वाट्याला, त्याच्यामुळं खराब झाला होता वाटा जास्त। तर पाहू शकता इकडे सगळं स्वच्छ धुवून काढलेलं आहे मी। इकडं चूल आहे, तर इथे मी सगळं स्वच्छ धुवून काढलेलं आहे सगळं। इकडं मोटार चालू करून चिखल असल्यामुळे बाहेरून कुत्रे येत आहेत, माणसं चपला घेऊन सारं चिखलाचं होते। आणि छोटं कुत्र्याचं पिल्लू आहे ना, ते सारखं काही ना काही इथं डबडा आणून टाकले। आणि चप्पल काय करते, हे चप्पल उचलते त्या चप्पल पशी नेऊन ठेवते, असं करतात। त्या चप्पलपासून ही चप्पल इकडं आणून ठेवली, तर सगळं असं स्वच्छ धुवून काढले आज मी। आणि आज तुम्हाला दाखवायचं म्हणजे खूप छान फुलं आलेली आहे गुलाबाला, मी दाखवते। पेरूलाही पावसामुळे खूप पेरू लागल्यात, तर पेरू खाऊन पण कंटाळा आलेला आहे। ते इथे पाहू शकता गुलाबाला किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत, खूप फुलं आलेली आहेत। इतकी फुलं आल्यात मस्त, असं वाटते काय करावं ह्या फुलांचं, सगळी लावा काय डोक्याला, पण तोडली नाही। पाहू शकता किती छान फुलं आलेली आहे। इकडं पण खूप सारी फुलं आलेली, एक मी तोडते। अशा प्रकारे गुलाबाला खूप छान फुलं आलेली आहेत मस्त। आणि इकडे मोगऱ्याला मी सकाळी सगळी फुलं तोडून काढून गजरा बनवलेला आहे, तुम्हाला मी दाखवीन नंतर। तर पाहू शकता इथे किती कळ्या आलेल्या आहेत, खूप साऱ्या कळ्या आल्यात मोगऱ्याला। आणि चाफ्याला खूप फुलं होती, गुलाबी चाफा आहे हा, पण आता सगळी फुलं गेलेत। आणि असा पानांनी डबाबला आहे, नुसता हिरवागार चाफा झालेला आहे मस्त। आणि इथं पेरूला पाहू शकता, पेरू लागले तर रोज खाऊन ना मुलं पण कंटाळलेली आहे। आणि ही ड्रॅगन फ्रूट दाखवली होती मी तुम्हाला, तर पिकलेली तोडलीच सगळी। आता इथं 2 राहिलेत, तर ही कच्ची आहे, ही पण 7-8 दिवसांनी पिकतील आता ड्रॅगन फ्रूटला। आणि इथं एक छोटं परत आलेलं आहे, फुल आलेलं आहे आता ड्रॅगन फ्रूटला। हे इथं कढीपत्ता आहे, कढीपत्ता पण उन्हाळ्यात एकदम बारीक बारीक पानं होती, पण आता सुंदर कढीपत्ता पण झालेला आहे। तिथे गवती चहा पण आहे। तर इथे हे लिलीचं झाड आहे, पावसामुळे मस्त असं वातावरण, इथं वावर पेरलेलं आहे पाहू शकता। तर इथे राजमा आणि घेवडा म्हणजे काळवाल इथं पेरलेलं आहे, तर सुंदर उगवलेलं आहे। गवत पण लय उगवलेलं आहे याच्यात, छोटं अजून खुरपायला नाही आलेलं। आणि याला खूप सारी लई पेरू होतं, तर आता पेरू पण आहे ना खाऊन सगळी कटाळल्यात, इतकं पेरू आहे। हो का, पेरू पिकलेलं पण आहेत, कच्चं पण आहे, पिकलेलं पण आहेत, पण आता खाऊन सगळी कटाळलेली, कुणी तोडीत पण नाही। हो का, पेरू खूप पेरू आहेत। एकादशीला मी काल ओटा भरून काढलं होतं, म्हणजे बारका टप असं गम्याला भरलं होतं। तर मी इथं माणसं आली होती मंदिराच्या कामाला, त्यांना गम्यालावर पेरू दिले एकादशीला,
त्यांना खायला फराळ. आणि खूप सारे पेरू आहेत अजून. इथे पाहू शकता खूपच पेरू आहे. आणि पेरू आहे ना हे गुलाबी आहेत, गुलाबी नसतात आतून, तर खूप गोड लागतात. आणि काय काय पेरूमध्ये आळी पण निघते, पण ह्या पेरूमध्ये आळी नाही निघत. काय काय म्हणतात आमच्या पेरूमध्ये आळी निघते असं तसं, पण ह्या पेरूमध्ये आळी वगैरे नाही. एकदम मस्त पेरू लागतात खायला पण. आणि लय म्हणजे लय पेरू आलं होतं. आणि इकडं पण एक गुलाब आहे. इकडे एक पेरूचं झाड आहे, पण त्याला अजून काही पेरू लागलेलं नाही आहे. पपया संपलेल्या आहेत आता. इथे पाहू शकता छोट्या छोट्या आहेत, पण ते आता खूप दिवसाचे झाले, तर ते काय खराब झाले असतील. ह्या पेरूला काही पेरू नाही आलेला अजून. आणि इथं पाहू शकता 2-3 पपया राहिल्यात. ह्या पेरूला पण अशी फुलं यायला लागलेली आहेत छोटी छोटी. येतील आता ह्या वर्षी याला पण. आणि ही सदाफुली आहे. तर सदाफुलीला नेहमी, सदाफुली म्हणजे याला सदाफुली का म्हणतात, तर हिला 12 मास फुलं असतात म्हणून हिला सदा फुललेली असते म्हणून सदाफुली. पण ही फुलं काय आपण देवाला वगैरे वापरत नाही. आणि इथे एक कढीपत्ता लावलेला आहे, ते पाहू शकता. तर हा एक कढीपत्ता फुटलेला आहे. इथे एक एरंडाचं झाड आहे. आणि इकडे एक गुलाबाचं झाड आहे जुनं. याचीच फांदी ना काढून तिकडं लावली होती, तर त्याला सुंदर फुलं आले. आणि याला पण किती छान फुलं आलेली पाहू शकता. मस्त, किती मस्त फुलं आहेत गुलाबाची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. इथे एक मोगऱ्याचं झाड आहे, याला पाठीमागं कळ्या येत होत्या फुलं, पण याच्या आता संपलेलं आहे. आणि तिकडच्या मोगऱ्याला आता खूप कळ्या लागलेल्या आहे. तर मी तुम्हाला ना गजरा केलेला दाखवते मोगऱ्याचा. तुम्हाला मग म्हटलं होतं मागाशी, तर मी दाखवते. तर मी बाहेर पण काही भांडी घासलेली दाखवली. इकडे पण पाहू शकता मी सगळी भांडी घासून काढलेली आहे अशी. इथे कोंबड्यांची अंडी काढून आणलेली मी कालची, आणि आजची अंडी आहेत ही. आणि असा मी गजरा करून पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेला आहे हा गजरा मोगऱ्याचा. म्हणजे उद्या हा सकाळी लावता येईल. आज काही मी लावला नाही, उद्या मी लावून दाखवेल. आणि हे तोडलेलं गुलाबाचं फूल मग अशी मी तुम्हाला दाखवलं, वाल पेरलेलं राजमा वगैरे. तर कोंबड्या काय करतात, सोडल्या का त्याची पानं खातात. त्यात मी मेथीची भाजी पण टाकलेली आहे, तर ते सगळे खाऊन टाकतील म्हणून मी कोंबड्यांना आज जाळीमध्ये कोंडूनच ठेवलेली आहे. तर पाहू शकता बसलेले आहेत. आणि शेळ्यांना पण आज लवकरच चारून आणले दुपारी, तर शेळ्या पण चरून आल्यात. सगळ्या बघतात व्हिडिओमध्ये. हा दाखवायचं आहे, तुला पण दाखवायचं. हा ग बघा बघा बघा, मनीला बघा आमच्या. तर अशा सगळ्या चरून आलेल्या आहे मस्तपैकी. हां हां तुला पण दाखवते थांब. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. तर आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर हे गाईचं वासरू आहे आपल्या, छोटंसं गावरान गाईचं आहे, पण ते काळं आहे, जर्सी वगैरे नाही आहे, गावरान गाईचं आहे. इथे ही गावरान गाई आहे, तर हिचं वासरू आहे हे. तर परत भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आपापली. तर धन्यवाद.